Okay, so in this session we are going to see trigonometric values on particular quadrants: first quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. First quadrant मध्ये कुठले अँगल असतात? 0 to 90 degree. Second quadrant means what? 90 degree to 180 degree. Third quadrant means what? 180 degree to 270 degree. And fourth quadrant means what? 270 degree to 360 degree. Right? See properly what I am trying to show you. Recording in progress. Science of trigonometric functions. In this module, you will learn about the science of various trigonometric functions. Consider a circle of unit radius with its center at the origin. Okay, आपण एक x axis y axis ड्रॉ केलेला आहे आणि मग आपण काय करायचं पुढे एक सर्कल ड्रॉ केलेला आहे विथ रेडियस 1 युनिट. Let P be any point on the unit circle whose coordinates are x, y. सर्कल ड्रॉ केलेला आहे x ऍक्सिस y ऍक्सिस आणि त्या सर्कल वरती एक पॉइंट घेतलेला आहे x, y. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉइंट घेतलाय. त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट x असेल, y कोऑर्डिनेट. Now, draw a perpendicular from point P on x-axis and join OP to obtain a right triangle. ओके, सो हे समोर तुम्हाला दिसते. ऑब्विसली इथनं पुढे ते काय करणार मी तुम्हाला सांगतो. P वरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे? हे डिस्टन्स असणार आहे x. OQ डिस्टन्स हा तुमचा x असणार आहे आणि ही हाईट असणार आहे ती तुमची असणार आहे y. x कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट, y कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट आणि हा जो अँगल असतो तो अँगल घेतो आपण थीटा. राईट? मग यातनं जर आपण ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक्स लावलं तर तुम्हाला टॅन थीटा किती मिळणार सांगा मला. टॅन थीटा किती मिळणार आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड हा मिळतो टॅन थीटा y अपॉन x. क्लिअर आहे का? आता लेफ्ट साइडला लिहितो. साइन थीटा किती मिळणार तुम्हाला सांगा मला. साइन थीटा किती मिळेल? कोण सांगते सांगा पटकन. साइन थीटा ही जी लेंथ आहे ती आहे तुमची 1. कुठली लेंथ? लेंथ ऑफ OP ही लेंथ तुमची आहे 1 हायपोटेनियस. तो साइन थीटा किती मिळणार? थीटाच्या अपोजिट साइड y अपॉन हायपोटेनियस. राईट? साइन थीटा तुम्हाला मिळणार आहे y. नाउ कॉस थीटा किती मिळणार आपल्याला? कॉस थीटा इज ऍडजेसंट साइड तुमची x असणार आहे अपॉन हायपोटेनियस म्हणजे हा तुम्हाला मिळणार आहे x. जिथं पॉइंट P तुमचा होता x, y त्या पॉइंट P ला आपण काय लिहू शकतो आता? x च्या ठिकाणी टाकणार आपण. x ची व्हॅल्यू आहे कॉस थीटा आणि y ची व्हॅल्यू आहे साइन थीटा. क्लिअर आहे का बघा. राईट? तो पॉइंट P जो x, y असतो तो x कोऑर्डिनेट म्हणजे कॉस थीटा असतो आणि y कोऑर्डिनेट म्हणजे साइन थीटा. आता कुठं x पॉझिटिव्ह आहे आणि कुठं एक y निगेटिव्ह असतो तो तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये x तुमचा निगेटिव्ह असणार आहे आणि y तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये x इज निगेटिव्ह, y इज निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट x इज निगेटिव्ह, y इज पॉझिटिव्ह. आता आपण इथं x आणि y बोललोय तर x च्या ठिकाणी मी कॉस थीटा घेणार आणि y च्या ठिकाणी साइन थीटा घेणार.
then you will realize की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन थिटा आणि कॉस थिटा पॉझिटिव्ह असणार आहेत. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह आहेत त्या गोष्टी आताच आपण बघितल्या. मी इथे लिहितो पाहिजे तर परत एकदा. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, I will write here. काय झालं रे? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण लिहूयात एक्स आणि वाय, राईट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय काय असतात? तुमचा एक्स असतो पॉझिटिव्ह, राईट. एक्स असणार आहे पॉझिटिव्ह, वाय असणार पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स असतो निगेटिव्ह, वाय असणार पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट एक्स इज निगेटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट एक्स तुमचा असतो निगेटिव्ह, वाय असतो तुमचा पॉझिटिव्ह. ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता या एक्स म्हणजे व्हॅल्यू किती आहे? साइन थिटा. आणि वाय म्हणजे व्हॅल्यू किती आहे तुमची? कॉस थिटा. मला तुम्ही समजून घ्या, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन थिटा पण पॉझिटिव्ह, कॉस थिटा पण पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय होणार आहे? एक्स तुमचा निगेटिव्ह आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये सॉरी एक्स कॉस थिटा आहे, उलट लिहिलं मी याला. एक्स आपल्याला मिळालाय कॉस थिटा आणि वाय आपल्याला मिळालाय साइन थिटा, राईट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा तुमचा एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, म्हणजे साइन थिटा पॉझिटिव्ह, कॉस थिटा पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स निगेटिव्ह आहे, म्हणजे कॉस थिटा तुमचा निगेटिव्ह असणार आणि साइन थिटा तुमचा असणार आहे पॉझिटिव्ह, राईट. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह अँड साइन थिटा निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जे काही अँगल्स असतील त्या अँगलचा कॉस थिटा फोर्थ क्वाड्रंटला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणार. इथं थोडंसं चेंज करावं लागेल. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह असतो, वाय ऍक्सिस असतो निगेटिव्ह. म्हणजे कॉस थिटा तुमचा झाला पॉझिटिव्ह आणि साइन थिटा झाला तुमचा निगेटिव्ह. कन्सेप्ट क्लिअर आहे का? बघा, कुठल्याही क्वाड्रंट मध्ये जे प्लस किंवा मायनस ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज असतात त्या कशामुळे असतात ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून दिलेलं आहे. क्लिअर आहेत का? बघा या सगळ्या गोष्टी, राईट. ओके, वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑल्सो. Right, so see properly again, we will see further. POQ. Let us assume that angle POQ is equal to theta. In the right triangle POQ, trigonometric ratio sin theta is equal to y and trigonometric ratio cos theta is equal to x. Now, substituting cos theta for x and sin theta for y, you get the coordinates of point P as cos theta, sin theta. Since the values of x and y remains positive in the first quadrant, the signs of cos theta and sin theta is also positive. Now all the points on the unit circle corresponding to the angles 0 to pi by 2 lie in the first quadrant. Thus, the sine and cosine of angles in the interval from 0 to pi by 2 is always positive. Same concept. In first quadrant, sin theta is positive and cos theta is positive. First quadrant means angle कुठून कुठे असणार आहे? 0 to 90 degree. Pi by 2 म्हणजे 90 degree. All the points on unit circle corresponding to angles between pi by 2 and pi lie in the second quadrant. Since x coordinate is negative,
and y coordinate is positive in the second quadrant, the cosine is negative and sine is positive for any angle in the interval from pi by 2 to pi. Right? In second quadrant, sin theta is positive आणि cos theta is negative. Why? Sin theta म्हणजे y आहे. सो y ऍक्सिस तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह दिसतोय. cos theta म्हणजे x असणार आहे, पण x तुमचा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह x ऍक्सिस फॉर सेकंड क्वाड्रंट. Further, all the points on the unit circle corresponding to angles between pi and 3 pi by 2 lie in the third quadrant. Since x coordinate and y coordinate both are negative in the third quadrant, the cosine and sine both are negative for any angle in the interval from pi to 3 pi by 2. Now, all the points on the unit circle corresponding to angles between 3 pi by 2 and 2 pi lie in the fourth quadrant. Since x coordinate is positive and y coordinate is negative in the fourth quadrant, the cosine is positive and sine is negative for any angle in the interval from 3 pi by 2 to 2 pi. राईट. सो हा टेबल तुमच्याकडे ड्रॉ असलेला गरजेचा आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, साइन थिटा पॉझिटिव्ह, कॉस थिटा पॉझिटिव्ह. आता साइन थिटा आणि कॉस थिटाच्या साइन वरून म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यावरून तुम्हाला बाकीच्या व्हॅल्यूज मिळू शकतात. बरोबर आहे का? साइन थिटाची जी काय साइन असेल तीच तुमची कोसेक थिटाची असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना कन्सेप्ट? मी परत एकदा रिवाइज करतो. इथं बघा, लुक ऑन युअर स्क्रीन. तो साइन थिटा, ओके, साइन थिटा वरती डिपेंड असतो तुमचा कोसेक थिटा. साइन, कारण बिकॉज बोथ आर रेसिप्रोकल. साइन थिटा पॉझिटिव्ह, कोसेक थिटा इज पॉझिटिव्ह. साइन थिटा निगेटिव्ह, देन कोसेक थिटा इज निगेटिव्ह. राइट? सिमिलरली cos theta. Cos theta is reciprocal of sec theta, right? So cos theta positive, then sec theta positive. Cos theta is negative, then sec theta is also negative. So now remains two terms, tan theta and cot theta. So tan theta and cot theta. So tan theta is sin upon cos and cot theta is cos upon sin, right? आता टॅन थिटा काय होणार आहे? जेव्हा दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. राईट? सी प्रॉपरली. टॅन थिटा पॉझिटिव्ह कधी असणार? वेन न्यूमरेटर इज पॉझिटिव्ह अँड डिनॉमिनेटर इज पॉझिटिव्ह. ऍट दिस टाइम तुमचा टॅन थिटा पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे ही केस कुठली झाली तुमची? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन थिटा पण पॉझिटिव्ह आणि कॉस थिटा पण पॉझिटिव्ह आहे. अँड अजून कुठला कन्सेप्ट चालेल? बोथ आर निगेटिव्ह. साइन थिटा इज निगेटिव्ह, कॉस थिटा इज निगेटिव्ह. राईट? सो ही टर्म कधी येणार आहे तुमची? थर्ड क्वाड्रंट मध्ये. राईट? सो हा तुमचा कन्सेप्ट येणार फर्स्ट क्वाड्रंट, टॅन थिटा पॉझिटिव्ह, आणि हा कन्सेप्ट तुमचा येणार आहे थर्ड क्वाड्रंट, टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. राईट? आणि मग टॅन थिटा पॉझिटिव्ह असेल तर कॉट थिटा सुद्धा पॉझिटिव्हच असणार. बोथ आर रेसिप्रोकल ऑफ ईच अदर. बोथ आर रेसिप्रोकल ऑफ ईच अदर. राईट? हा मेन कन्सेप्ट झाला. आणि सिमिलरली आता टॅन थिटा निगेटिव्ह कधी असणार? टॅन थिटा इज निगेटिव्ह कधी असणार? टॅन थिटा निगेटिव्ह जेव्हा न्यूमरेटर पॉझिटिव्ह असेल आणि डिनॉमिनेटरला निगेटिव्ह असेल, अँड न्यूमरेटर इज निगेटिव्ह अँड डिनॉमिनेटर इज पॉझिटिव्ह. ऍट द बोथ केसेस फायनल आन्सर विल बी निगेटिव्ह. म्हणजे दोन्हीपैकी एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे. हा केस कधी येणार तुमचा? साइन थिटा पॉझिटिव्ह, कॉस थिटा निगेटिव्ह. इथं बघा, साइन थिटा पॉझिटिव्ह, कॉस थिटा निगेटिव्ह चार्ट मध्ये. म्हणजे हा तुमचा आला सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला टॅन थिटा निगेटिव्ह असणार. सिमिलरली फोर्थ क्वाड्रंट बघा, इथं तुमचा साइन थिटा निगेटिव्ह आहे आणि कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे. राईट? म्हणजे हा तुमचा झाला फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटला टॅन थिटा पॉझिटिव्ह, कॉट थिटा पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुमचा
टॅन थिटा आणि कॉट थिटा निगेटिव्ह असणार आहेत. राईट, टॅन थिटा कॉट थिटा हे सायमल्टेनियसली चालतात प्लस मायनस साठी, जसा साइन आणि कोसेक थिटा चालणार आहे आणि कॉस आणि सेक थिटा चालणार आहे. क्लिअर कन्सेप्ट? म्हणजे तुम्हाला साइन थिटा आणि कॉस थिटाची साइन माहिती असेल, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याच्यावरून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊ शकता. राईट, क्लिअर आहे का कन्सेप्ट सगळ्यांना? बोला मला पटकन. ओके, राईट. सो बऱ्यापैकी या पार्ट मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. साइन थिटावरनं समोर मी हे लिहून पाठवलं तुम्हाला, साइन थिटा कॉस थिटा. राईट, मी आता बोलल्याप्रमाणे दोघं पॉझिटिव्ह असतील तर टॅन थिटा पॉझिटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह असतील तर टॅन थिटा पॉझिटिव्ह, दोघांपैकी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट, तर तिथे तुमचा टॅन थिटा निगेटिव्ह असणार आहे. राईट, तो हा कन्सेप्ट होता तुमचा बेसिक ट्रिग्नोमेट्रीचा. या सगळ्या गोष्टी आज पूर्ण नीट प्रॉपर वेनी बघून घ्या. याच्या रिलेटेड अजून काही होमवर्कचे क्वेश्चन्स मी तुम्हाला आज पाठवीन. काल जे क्वेश्चन मी होमवर्कला दिले होते तुम्ही परत सॉल्व्ह करा न बघता. मी जरी आज सॉल्व्ह करून दिले असतील तरी पण तुम्ही वेळ काढा, त्याला फक्त 15-20 मिनिटं लागतील, पण ते 5च्या 5 क्वेश्चन न बघता सॉल्व्ह करा, माझं सोल्युशन न बघता, तर तुम्हाला कळेल की तुम्हाला ते परफेक्ट जमते का जमत नाहीये. आणि आज मी परत काही एक 4-5 क्वेश्चन देईन, ते तुम्ही सॉल्व्ह करा, तर तुमची ट्रिग्नोमेट्रीवरती कमांड तयार होईल. अदरवाईज तुम्हाला 11वीला फार त्रास होणार आहे. मी परत सांगतोय, काल पण मी सांगितलेलं, ट्रिग्नोमेट्री हे सगळ्या चॅप्टर मध्ये लागणारा कन्सेप्ट आहे. समजते का? त्यामुळे याला तुम्हाला आजच वेळ द्यावा लागेल. हे काम जर तुम्ही उद्यावरती ढकललं तर उद्या येणारं काम तुमचं थांबून जाणार आणि तुमचा इनबॅलन्सपणा तिथं वाढत जाणार आहे. राईट, सो डू इट प्रॉपरली अँड डू इट टुडे ओनली.